सेक्सर आमच्या कंपनीचं नाव आहे सेक्सर. सेक्सर म्हणजे काय? सिक्युअर कंपनी. तिथं सिक्युरिटी असते बाई, काही छोटं होत नाही, काही होत नाही. काय फ्रॉड कंपनी आहे, अजिबात फ्रॉड कंपनी आहे. सेक्सरमध्ये प्रोडक्ट मिळतात. गुड मॉर्निंग गुड नाईटपर्यंत सगळीकडे सेक्सरवरती असतात. सेक्सरमध्ये असतात. आपल्याला फक्त एकदा खरेदी करायची असते, म्हणजे खरेदी कुठली असतो, भांडी असतो, कपड्यांची असतो, ते काय असतो. तर आता आम्ही भगवद्गीता घेतलेला आहे, बोलणारी भगवद्गीता. हे आमचं असं चाललं आहे की प्रत्येक घरामध्ये भगवद्गीता पोचवायची. आता आपल्याला काय, आपली पिढ्या ही कलियुग सुरू आहे. आता आपली माणसं काय करतात, मोबाईल टीव्हीचे धागा लागतात. आता लहान मुलं 9-10 महिन्याची पोरं मोबाईल बघतात. तर का असं ते बंद करायचे. आपल्या सेक्सर कंपनीने काय भगवद्गीता आहे, रामायण आहे, हे हनुमान चालीसा आहे. पण मुलांसाठी बाकी मुलांसाठी चाइल्ड किस पण त्यामुळे मुलांना शिकवणं घे. आपण हे का करतोय? कारण की लहान मुलांना आपल्या पिढीविषयी अजून माहिती कळावी म्हणून आपण एवढं सांगतो. हे आपल्या सेक्सरमध्ये आहे. होम बिझनेस एकदम सोपं आहे. आपण घरी बसल्यामध्ये तरी होम बिझनेस करू शकतो. आपण महिन्यात आपण ₹1,00,000 आपण कमवू शकतो. ह्याच्यामध्ये काय काय असतं, आपल्याला फक्त माणसं जॉईन करायचं असतं. आपण पहिले प्रोडक्ट घेतलं ते आपण दुसरं सांगायचं की आपण हे करतो, आमच्याकडे हे प्रोडक्ट आहे, कंपनीची माहिती थोडीफार. आणि आमचे सर असतात शीतल मॅम आणि शिवाजी सर, हे आपल्याला अजून डेप्थमध्ये माहिती देतात. आणि आता मी भगवद्गीता घेतलेली, तर बाकी दुसऱ्याला सांगायचं घ्यायचं. तर मी काय करणार, त्यांच्याकडे जाणार, थोडी मला माहिती सांगणार, त्यांना म्हणणार की आमचं असं आहे की तुम्ही ते घेऊ शकता, लॉस होत नाही, काय होत नाही, प्रॉफिट असतो, आपण हे करू शकतो, ते करू शकतो. आणि ही भगवद्गीता आपल्याला 3 पिढ्यांपर्यंत पोचू शकते आपल्याला. पुन्हा ह्याच्यामध्ये पैसे आपण कमवू शकतो. लहान मुलं आपण हे करू शकतो. ह्याच्यामुळे सेक्समुळे आपल्याला स्टेज मिळते, पुन्हा प्रॉफिट मिळतो, लॉस होत नाही, अजिबात लॉस होत नाही. तर हे सेक्समुळे आपल्याला होतं. आणि कोण असं म्हणलं की ही कंपनी फ्रॉड आहे, तर आपण काय करायचं, हा सर मुझे बेस लगा था,